नमस्कार, मी प्रथमेश. आपण पाहताय नवराष्ट्र बातम्या सेकंदात. शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येण्याची शक्यता होती. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त ते एकत्र येणार होते, पण अजित पवार कार्यक्रमाला येणार नाहीत. त्यांनी एकत्र येणं टाळले. यापूर्वी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला देखील अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र येणं टाळलं होतं. तुरुंगातील जामिनावर सुटल्यानंतर विनापरवानगी रॅली काढणं आमदार सुनील केदार यांच्या अंगलट आले. या प्रकरणात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रॅलीत सहभागी झालेल्या गाड्याही जप्त करण्यात असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड तालुक्यात अनेक भागात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पाऊस झालाय. अचानक पडलेल्या अवकाळी पावसाने बळीराजा शेतकरी चिंतित झाला असून सततच्या वातावरण बदल आणि अवकाळी पावसाने कांद्यासह इतर पिकांना मोठा फटका बसलाय. शरद मोहोळ यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना आणखी 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. काल 6 आरोपींना न्यायालयात हजर केलं होतं. पोलीस तपासामध्ये आरोपींकडे आणखी 3 काडतुसं सापडली आहेत. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील T20 सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना मोहाली येथे होणार असून T20 वर्ल्ड कप पूर्वीची भारताची ही शेवटची T20 मालिका आहे. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी पाहत रहा नवराष्ट्र.